अशा प्रकारे कारल्याची भाजी तुम्ही बनवली तर ती कधीच कडू नाही होणार। वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहे भरलं कारलं। चला तर मग रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर कारले मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यांना अशा प्रकारे कट करून घेतलेत। मी इथं छोट्या आकाराचे कारले घेतलेले आहेत। कधीही कारले घेताना हे हिरव्या कलरचे घ्यायचे आहेत, ते जास्त कडू नसतात। त्यानंतर आपण इथं त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर, तिला छान बारीक चिरून घेतलेलं आहे। तुम्ही त्याचं वाटण घेतलं तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे 3 चमचे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। तुम्ही दुसरे धणे पावडर ते सुद्धा टाकलं तरी चालेल, मी ते वापरलेलं नाही आहे। त्यानंतर मी इथं मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी। या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे। पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, त्यामध्येच आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे। भरपूर असं भरायचं आहे, जेवढं बसते तेवढं भरून घ्यायचं आहे। छान असं कारले आपले भरून झालेले आहेत। आता मी इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये ही कारली आपल्याला टाकून घ्यायची आहेत। सगळीकडून छान तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ही लवकर शिजली जातात। त्यानंतर वरून थोडासा कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे। तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणात मिरची टाकू शकता। त्यानंतर कारलं झाकून ठेवायचं आहे। दोन्ही साईडून 2-2 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आपली मस्त अशी कारल्याची भाजी तयार आहे।